विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर। अखेर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 1 ऑक्टोबर पासून होणार ऑनलाईन नोंदणी। ऐन सण उत्सवात नारळ महागले। 22 रुपये प्रति नग भावानं विक्री होणारे नारळ सध्या 35 रुपयांवर। अवघ्या 15 दिवसात उसळी। पूर्व पश्चिम एक्सप्रेस वे सर्व्हिस रोडची दुरुस्ती होणार। पालिकेने तब्बल 1591 कोटींच्या निविदा काढल्या। उपराजधानीतील हवा प्रमाणापेक्षा अधिक प्रदूषित। गुणवत्ता निर्देशांक 74। हृदयाच्या आजाराचा नागपूरकरांना धोका। आज कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। तर राज्यात उद्यापासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान। 2 दिवसात 12 जिल्ह्यातील 13,29,000 हेक्टरवरची पिकं मातीमोल। राज्यातील धरणात 86% पाणीसाठा जमा। पुण्यातली धरणं 100% भरली। पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसामुळे 21 सप्टेंबर 1938 रोजीचा विक्रम मोडला। एका दिवसात 133 मिलीमीटर पावसाची उच्चांकी नोंद। रबी हंगामात 31 लाख टन खतांना सरकारकडून मंजुरी। तर भेसळयुक्त खतांपासून सावधान राहण्याचा इशारा। ठाण्याच्या काही भागात आज पाणी पुरवठा बंद। जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नागरिकांना दिलासा। आरटीओ कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप मागे। परिवहन आयुक्त कार्यालयाशी झाली सकारात्मक चर्चा।